महाराष्ट्राच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवा, ही तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करतो. जे पक्ष शिवसेनेवर टीका करत होते की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने तत्व सोडली, शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार सोडले, त्या पक्षांची आज अवस्था काय आहे तुम्ही पहा ना. विशेषतः भारतीय जनता पक्षाविषयी मी सांगेन. एकेकाळी देवेंद्र फडणवीस, बरं, ही देवेंद्र फडणवीस नावाची व्यक्ती ही राजकारणातली बिलंदर व्यक्ती, एक शकुनी मामा म्हणू शकता तुम्ही. जीतम 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 करणारा शकुनी मामा तुम्हाला आठवत असेल. अगदी शकुनी मामा आणि ह्या देवेंद्र फडणवीसामध्ये मला फारसा काही फरक दिसत नाही. ठीक आहे, ज्याची त्याची कर्म. पण ह्या देवेंद्र फडणवीसाने एक वाक्य वापरलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस विषयी की एक वेळ अविवाहित राहणं पसंत करू, पण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कधीही कुठलीही युती करणार नाही. मग कुठला कुठला धर्म त्यांनी काढला, आपद धर्म, शाश्वत धर्म, यांना बऱ्याच अशा गोष्टी सुचतात बरं का देवेंद्र फडणवीसांना. आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची युती नाही, नो नेवर. मला वाटतं माझा कट्ट्याचा कार्यक्रम होता आणि जुना कार्यक्रम होता तो. आज हेच देवेंद्र फडणवीस आपल्या उबदार मांड्यांवर त्या राष्ट्रवादी काँग्रेसला, अजित पवार गटाला घेऊन बसलेले आहेत. आता अजित पवार गट गोड झालेला आहे. आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं, ह्याच एकनाथ शिंदेंनी एकेकाळी खिशात राजीनामे ठेवले होते. कल्याणच्या सभेमध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या समोर तो रडण्याचा एक ड्रामा केला होता आणि सांगितलं होतं की साहेब, आमच्यावर अत्याचार होतोय साहेब, आमचा हा अत्याचार आम्ही काही सहन होत नाहीये, माझा हा राजीनामा मी तुमच्याकडे ठेवतोय, माझा हा राजीनामा मंजूर करून घ्यावा साहेब. हा डायलॉग होता एकनाथ शिंदेचा. आणि हेच अजित पवार जे म्हणत होते ह्या अशा जात्यांत शक्तींबरोबर मी जाणार नाही, बरोबर. आज हेच अजित पवार उबदार मांड्यांवर स्थिरावलेले आहेत. राजकारणात काहीही घडू शकतं. आता विचार करा. सांगायचं तात्पर्य असं, एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जी काही दुष्ट लावली जात होती भारतीय जनता पक्षाकडनं की हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना भूमिपुत्रांच्या आडून देश तोडण्याचं काम करतोय, देश खिळखिळा करण्याचं काम करतोय. आज तीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षासोबत जाऊन बसली. आज दिल्लीमध्ये अमित शहांनी स्वागत केलं. खरं तर या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कढीपत्ता होऊ नये एवढीच आमची देखील इच्छा आहे. ठीक आहे, काही फरक पडत नाही. मला वाटतं येत्या 1-2 दिवसात ईडी CBIची नोटीस वगैरे येणार असेल. कदाचित त्याआधीच झालेली ही तजवीज असावी, कदाचित. कारण सध्या तेच वातावरण चालू आहे, आम्ही सर्वजण पाहतोय. पण झालंय कसं पहा ना. सगळा चुथाडा, सगळ्या विचारांचा, तत्वांचा चुथाडा, एवढा जर तुमच्या कॉन्फिडन्स होता, 400 पारचा कॉन्फिडन्स होता, मग तुम्हाला शिवसेना फोडल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर, काँग्रेसचे आमदार खासदार घेतल्यानंतर आणखीही काहीतरी कमी पडतंय म्हणून आता मनसे, तो RPI नावाचा पक्ष आहेच सोबत तुमच्याकडे. मला वाटतं जानकरांचा रासप आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देखील फोडून घेतलेले आहेत, सदाभाऊ खोत आहेत तुमच्याकडे. त्यानंतर शिवसंग्राम तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे काय नाही सुटलंय. एवढं सगळं करून देखील तो अजूनही तुमचं ते पोट भरलंय का, तो भस्म्या तुमचा शांत झालाय का, हा एक साधा प्रश्न आहे. मला वाटत नाही या भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या जीवावर कधी काही करता येईल. जोपर्यंत हे असे कढीपत्ते सापडतात ना त्यांना, त्या कढीपत्त्यांचा स्वाद घ्यायचा, कढीपत्ता फेकून द्यायचा. अशी महाराष्ट्रात नाही तर देशात अनेक उदाहरणं आहेत. या भारतीय जनता पक्षाने, ज्याचे देशामध्ये 2 खासदार होते, आज 300+ खासदारांवर पोहोचलेला हा भारतीय जनता पक्ष हा इंग्रजांची नीती अतिशय योग्य पद्धतीने अवलंबतो. तुम्हाला एक उदाहरण देतो मी, शिरोमणी अकाली दलाचं पंजाबातलं. शिरोमणी अकाली दलाला पंजाबात जोपर्यंत भारतीय जनता पक्षाला वाव नव्हता तोपर्यंत शिरोमणी अकाली दलाला वापरून घेतला. शिरोमणी अकाली दल कुठे आहे तुम्ही शोधून सांगायचा. त्यानंतर खाली हरियाणामध्ये या, ती JJP पार्टी, त्या दिवशीच तुम्ही पाहिलं असाल दुष्यंत सिंह चौटाला किंवा भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये काय वाद झाले. JJP पार्टी असेल,
इकडे बिहारमध्ये जनता दल युनायटेड असेल, रामविलास पासवानांची लोक जनशक्ती पार्टी असेल, दक्षिणेमध्ये तुम्ही पाहिलं असाल, असं प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे त्यांना शक्य झालं. आता झारखंड मुक्ती मोर्चा देखील तुम्ही काल परवाच त्यांचं कल्पना सोरेन यांचं, हेमंत सोरेन यांच्या सौभाग्यवती यांचं भाषण ऐकलं असेल. ते हेमंत सोरेन आज जेलमध्ये आहेत. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं गेलं. मग विचार करा, कदाचित जर हेमंत सोरेन यांनी भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेतलं असतं तर खरंच सांगा आज हेमंत सोरेन जेलमध्ये असते का? महाराष्ट्रातलं एक छोटंसं उदाहरण देतो. अद्वै हिरे जे नाशिक मालेगावचे आहेत, अद्वै हिरेंना 8-9 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये ते होते, आता ते शिवसेनेमध्ये आले. ते शिवसेनेमध्ये आल्यामुळे 8-9 वर्षापूर्वीची त्यांची एखादी जुनी केस ओपन करायची आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं. आज अद्वै हिरे जेलमध्ये आहेत. आज खरंच अद्वै हिरे भारतीय जनता पक्षातच असते तर आज अद्वै हिरे जेलमध्ये असते का? हा साधा प्रश्न तुम्ही मला सांगा. आज जर शिवसेनेचं सरकार असतं तर किरीट सोमय्या एवढा शांत बसला असता का? आज किरीट सोमय्या कुठे आहे? का भावना गवळीच्या विरोधात, का प्रताप सरनाईकच्या विरोधात, का यशवंत जाधवाच्या विरोधात, का यामिनी जाधवाच्या विरोधात, या सगळ्यांच्या विरोधात का आवाज उचलत नाही आज हा किरीट सोमय्या? कारण सगळे आपल्याकडे आल्यानंतर ह्यांची तोंड शांत होत असतात. हे इतकं घाणेरडं वातावरण सध्या चालू आहे. देशभर नाही, महाराष्ट्रभर नाही, सगळ्या राज्यामध्ये हे वातावरण चालू आहे. आज तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी, अतिशय महत्वाची, ती महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. हे सगळं करत असताना बघा, ह्याचा उगम ज्यावेळेस झाला 20 जून 2022 रोजी, ज्यावेळेस याचा उगम झाला त्यावेळेस कुणालाही याची सुतराम कल्पना नव्हती की 2024 पर्यंत हे जे पिल्लू ह्यांनी जन्माला घातलं, गद्दारीचं पिल्लू जन्माला घातलं, हे गद्दारीचं पिल्लू 2024 पर्यंत अशा स्वरूपाला येऊन पोहोचेल की जिथे फक्त शिवसेनाच नाही, राष्ट्रवादी काँग्रेस फोडावी लागू शकते, काँग्रेसचे नेते फोडावे लागू शकतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना घ्यावी लागू शकते. ज्या मनसेविषयी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या राज्यांमध्ये एक वेगळा रोष आहे. हे सगळी समीकरणं बदलत चाललेत, पण ह्यांना सुतराम कल्पना नव्हती की पुढे जाऊन इतक्या घाणेरड्या थरापर्यंत हे राजकारण पोहोचू शकतं. कुणालाही कल्पना नव्हती याची. आता हे घाणेरडं राजकारण कुणाच्याही कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही. ना देवेंद्र फडणवीसाच्या कंट्रोलमध्ये राहिलेलं आहे, ना ह्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या म्हणजे शहा मोदींच्या कंट्रोलमध्ये राहिलेलं आहे, ना शिंदेच्या ना पवारांच्या. कुणाचंही नियंत्रण नाही आता याच्यावर. हे अस्ताव्यस्त झालेलं आहे. आता ह्याला सावरता म्हणजे बुडत्याचा पाय आणखी खोलात, म्हणजे चिखलातून बाहेर येता येता, त्या दलदलीतून बाहेर येता येता आपण आणखी कसं दलदलीत फसतोय असंच इथे चित्र मला दिसतंय. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं कसं बोललं जातं, तसं एक चूक झाकण्यासाठी आणखी 10 चुका केल्या जात आहेत. म्हणजे एक पक्ष फोडला, आता त्याच्यातून कुठेतरी बाहेर यावं याऐवजी दुसरा पक्ष फोडला गेला, तिसऱ्या नको त्या पक्षाबरोबर युती केली गेली, चौथा, तुम्ही पहा बॅक टू बॅक एक एक गोष्ट तुम्हाला दिसत राहणार आहे. यात सगळ्यात जास्त मरण झालंय ते एकनाथ शिंदेचं. त्याला कुठेही वाटलं नव्हतं की ते कधी शिवसेनेवर दावा ठोकतील. त्यांना कुठेही वाटलं नव्हतं ते कधी शिवसेनेच्या पक्षावर, नावावर दावा ठोकतील. त्यांना वाटलं आपण एवढे आमदार घेऊयात आणि आमदारांचा एक गट करून भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊयात. पण भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये एक वेगळंच राजकारण शिजत होतं आणि ते राजकारण होतं शिवसेनेला संपवण्याचं. शिवसेनेतून, कारण शिवसेना शेवटी राहिली तर शिवसेनेचे आमदार खासदार जिथे पक्षप्रमुख हात ठेवतील तिथे आमदार खासदार असेही निवडून येतात. पण भारतीय जनता पक्षाला यावेळेस शिवसेना संपवायची होती. फक्त एकनाथ शिंदे त्याच्यासोबतचे 40 आमदार किंवा 10 अपक्ष आमदार घ्यायचे नव्हते, त्यांना शिवसेना संपवायची होती. आणि अगदी तेच घडलं. त्यांनी थेट हे 40 आमदार न घेता त्यांना एक शिवसेना म्हणून रंग द्यायचा प्रयत्न केला, एक नाव रूप आणायचा प्रयत्न केला गेला. खरं तर एकनाथ शिंदेमध्ये एवढा तो दसकादम नव्हता, ती 56ची छाती नव्हती की ते एवढा शिवसेनेवर दावा ठोकतील. पण ही हवा जसा जसा भारतीय जनता पक्ष भरत गेला, यांना हे कल्पना नाहीये की तुम्ही फुटके फुगे आहात आणि फुटक्या फुग्यांना थिगळं लावून हवा भरली गेली आहे. ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष ती पिन मारेल, तुमच्या फुटक्या फुग्यांच्या चिथड्या होऊन जातील. त्यावेळेस मात्र तुम्ही ना घरचे असणार ना घाटचे असणार. कारण इतरांच्या थंडीला घालवण्यासाठी, त्या थंडीमध्ये ऊब देण्यासाठी आपल्या घराला काडी नसते लावायची. स्वतःच्या घराला काडी लावून त्याच्यावर इतरांची, परक्यांची थंडी भागवायची नसते, त्या थंडीत ऊब द्यायची नसते, परतायला घर ठेवायचं असतं. एकनाथ शिंदे आता भारतीय जनता पक्षाशिवाय कुठेही कधीही जाऊच शकत नाहीत, कारण ह्या माणसाला कधीही कोणी घेणारच नाही. इतका बेभरवशी माणूस, याला कधीही कोणीही आपल्या पक्षामध्ये स्थान देणार नाही.
स्वतः यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांचं दुर्दैव म्हणावं काय म्हणावं माहीत नाही, त्यांना कुठून ती बुद्धी सुचली असणार, पण ह्यांचंही भविष्य अतिशय अंधारामध्ये आहे. आता एकनाथ शिंदेची सगळ्यात पहिली झालेली गोची अशी की एकनाथ शिंदे ज्यावेळेस गेले त्यांना असं वाटलं आपण भारतीय जनता पक्षामध्ये जात आहोत, तर त्यांना सेपरेट गट करावा लागला, त्याला पक्षाचं नाव मिळालं. आता तो पक्ष चालवायचा कसा? ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार उलथेल केंद्रातलं देखील, त्यावेळेस या साऱ्या संस्था असतील, प्रशासन असेल, या केंद्रीय संस्था असतील, ह्या साऱ्या विरोधात काम करतील. त्यावेळेस काय? त्यावेळेस हे सगळं कसं निभवायचं? कारण आताचे 40 आमदार पुन्हा निवडून येणे नाही. बरं, ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अजित पवार सोबत नव्हते, मनसे सोबत नव्हती, तर फक्त भारतीय जनता पक्ष, शिंदे टोळी अशा प्रकारचं वातावरण होतं. आता सारेच आलेत. बरं, सगळ्यांचा कोटा या शिंदे गटामधून जातोय. आता समजा मनसेला 2 जागा सोडल्या तर शिंदेला ज्या काही 7-8 जागा मिळणार आहेत त्याच्यातनं 2 जागा मनसेला देणार आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी कुणाला तरी घेतोय आणि ह्यांच्या विद्यमान खासदारांना घरी बसवून उरलेल्या जागांवर देखील यांचाच डोळा, त्यातल्या त्याच ज्या जागा ह्यांच्या पदरी पडतील, ह्यांच्या समोर जागांचे तुकडे फेकण्यात येतील, त्याही जागा कमळावर लढण्याचा आग्रह असू शकतो. म्हणजे ना घरचे राहिले ना घाटचे राहिले, सगळंच गेलं. इज्जतीचा पंचनामा करून घेतला. बरं, आयुष्यभरासाठी माथ्यावर तो गद्दारीचा डाग लागला तो वेगळाच. आता त्यांनी आपल्या खासदारांना आज त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी बोलावलं होतं बैठकीसाठी. खरं तर ही बैठक नव्हती, तुम्हाला आतलं गुपित सांगतो. ही बैठक यासाठी होती कारण खासदारांच्या मनामध्ये एक विशेष असंतोष आहे. आमदारांचं चला ठीक आहे, मरण 2 दिवसावर आलेलं आहे, म्हणजे 2 दिवस नंतरवर मरण गेलेलं आहे. आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुकानंतर लागतात, पण खासदारांचं मरण सगळ्यात आधी आलेलं आहे. ज्या खासदारांना कुठल्याही निधीची या शेवटी निधी त्यांना केंद्रातून येत होता, त्यांना महाराष्ट्रातील सरकारतून निधी येत नव्हता, तरी देखील आता ह्यांच्यावर कुठला अन्याय झाला माहिती नाही, हे शिंदे टोळीमध्ये सामील झाले जवळपास 13 खासदार. या खासदारांच्या मनामध्ये एक विशेष असंतोष आहे. तुम्ही पाहिलं असाल, गजानन कीर्तीकर सगळ्यात शेवटचे गेलेले खासदार, भावना गवळी सगळ्यात पहिल्या टर्मची खासदार, म्हणजे पहिल्या टर्ममध्ये तिकडे गेलेली खासदार, राख्या वगैरे बांधून सगळं झालं होतं तरी काही ईडी सीबीआय हटत नव्हती, त्यामुळे भावना गवळीने उडी मारली होती. आता ही भावना गवळी रोज स्वतःची उमेदवारी जाहीर करते. तुम्ही पाहिलं असाल, प्रत्येक टेलिव्हिजनवर, प्रत्येक न्यूज चॅनलवर ती स्वतःची उमेदवारी जाहीर करते आणि म्हणते मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी वगैरे वगैरे. हेमंत गोडसे असतील नाशिकचे, सदाशिव मंडलिक असतील, धैर्यशील माने असतील, किंवा हेमंत पाटील असतील हिंगोलीचे, असे एक ना अनेक खासदार स्वतःच्या उमेदवाऱ्या जाहीर करायला लागले. त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे काही आमच्या उमेदवाऱ्या जाहीर करणार नाही, आपल्यालाच आपलं काम करावं लागेल. आणि ही गोष्ट एकनाथ शिंदेना चांगलीच ठाऊक आहे की या खासदारांमध्ये एक विशेष असंतोष आहे. ज्यांच्या भरोश्यावर हे खासदार गेले त्याला स्वतःच्या मुलाची खासदारकी टिकवता येईना, कारण भारतीय जनता पक्ष कल्याणमधनं श्रीकांत शिंदेंनी कमळावर लढावं. उमेदवार राहू द्या तुमचा, शेवटी तुमचे राजपुत्र आहेत म्हणा, ते तुमचा उमेदवार राहू द्या, पण कमळावर लढा, कारण आम्ही खात्री देणार नाही, जर हे स्वतः धनुष्यावर लढले तर आम्ही खात्री देणार नाही की तुम्ही जिंकून याल म्हणून. तेच जर तुम्ही कमळावर लढाल तर आमचा मतदार तुम्हाला मतदान देईल. कारण शेवटी कसं आहे, कमळाचा मतदार हा असाच असतो, कमळाचा मतदार हा कधीही कमळा व्यतिरिक्त मतदान करत नाही, त्याला कमळच पाहिजे असतं. मग त्यामुळे धनुष्यावर लढाल तर आम्ही खात्री देणार नाही. इतकी वाईट परिस्थिती जर ह्याची स्वतःच्या कल्याण लोकसभा क्षेत्रात असेल तर हा बाकीच्या 12 खासदारांना काय आश्वस्त करणार? ठाणे लोकसभा जो दिघे साहेबांनी मागून घेतला होता, भारतीय जनता पक्षाच्या घशातून काढून घेतला, तो मतदारसंघ देखील यांनी यांच्या घशात घातला भारतीय जनता पक्षाच्या. इतकी वाईट दुर्धर अवस्था झालेली आहे या शिंदे गटाची. त्यामुळे आज या खासदारांना बोलावून घेतलं विशेषतः, आणि त्यांना एक विश्वास द्यायचं काम केलंय की बाळासाहेबांच्या, बघा बरं काय सांगितलंय आजच्या बैठकीमध्ये, आपण हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आलेलो आहोत आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपल्याला जे जे बलिदान देता येईल ते आपण द्यायचंय. म्हणजे ज्या थापा मारल्या होत्या ना पक्ष सोडताना, त्याच थापा आता पुन्हा माराव्या लागतायत. हिंदुत्वाचं रक्षण, तुम्हाला कदाचित उद्या खासदारकी मिळेल नाही मिळेल माहीत नाही, पण बाळासाहेबांचे विचार टिकावेत किंवा शिवसेनेचे विचार टिकावेत, शिवसेना टिकावी, यासाठी आपल्याला बलिदान द्यावं लागेल. आणि बलिदान काय माहितीये का? भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये जागा घालाव्या लागतील, हे आहे बलिदान. बरं, ह्याच्या बदल्यात काय मिळणार? तर ह्याच्या बदल्यात मिळणार श्रीकांत शिंदेंना एक फिक्स खासदारकी. एकनाथ शिंदेंना भविष्यात इकडे महाराष्ट्रात तर उलथून जाणार,
कुठेतरी एखादी सेटलमेंट करून घेता येईल, इकडे नाही तर कुठे दुसरीकडे, अशा प्रकारचा. म्हणजे बाप बेट्यांना काहीतरी ठिकाणी काहीतरी मिळावं, कुठेतरी सेटल व्हावं, अशा प्रकारची ही तजवीज. बाकीच्यांना केराची टोपली. तुम्ही सर्वांनी बाळासाहेब बघा त्यांचे, मी तुम्हाला सांगतो आजच्या बैठकीतले त्यांचे मुद्दे सांगतो. स्वतःची उमेदवारी जाहीर करू नका, जर थोडीशी आमची वाट पहा, नाहीतर भारतीय जनता पक्ष करतोच आहे जाहीर उमेदवाऱ्या. खासदारकी मिळाली नाही तरी वाईट वाटून घेऊ नका, हिंदुत्वासाठी बलिदान करावे लागेल. तिसरा मुद्दा सांगतो यांचा आजच्या बैठकीतला, बाळासाहेबांच्या विचारांसाठी, शिवसेना वाढवण्यासाठी आपल्याला बलिदान द्यावं लागेल. आणि बलिदान मी तुम्हाला सांगितलं कुठल्या स्वरूपातले. ज्या काही 4-2 जागा, चौथा मुद्दा पहा, ज्या काही 4-2 जागा पदरात पडणार आहेत किंवा सुटणार आहेत त्याही कमळावर लढायला तयार राहा. आणि 5वा मुद्दा, भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा विशेषतः अजित पवार गटाच्या, म्हणजे ते विजय शिवतारेंना घेऊन असेल कदाचित, नादी लागू नका. ह्यांच्या कधी कुठे संपवून जातील सांगता येणार नाही. विशेषतः भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कोणाच्याही नादी लागू नका. आणि आता मनसेचा समावेश होतोय. ज्या आहेत त्याही जागांचा आग्रह सोडा, जे काही मिळेल ते कारण शेवटी काय, तुम्हाला इकडे नाही तर कुठेतरी मी सेटल करायचा प्रयत्न करेल बाबांनो, पण आता माझ्या मागे लागू नका कुठल्या जागेसाठी. विचार करा, लोकसभेच्या एवढे खासदार असताना, 13 खासदार असताना जो गट 6-7 जागा घेण्यासाठी तयार राहतोय, म्हणजे विद्यमान खासदारांचा बळी देणारा हा गट, एक कुठे ती शिवसेना आपली जी पालघरची या भाजपाच्या कोट्यातली जागा घशातून काढून घेणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुठे, त्या श्रीनिवास वनगासाठी शेवटी त्याने आपले रंग दाखवलेच. त्या श्रीनिवास वनगासाठी भाजपाच्या घशातून पालघरची जागा काढणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुठे, आणि विद्यमान खासदारांना घरी बसवणारे हे शिंदे टोळीचे नेते एकनाथ शिंदे कुठे. हा तुम्ही विचार करा आणि मग सांगा खरी शिवसेना कुठे आहे. फरक कळतो तुम्हाला या गोष्टींमध्ये. आता हे खासदार कोण आहेत जे आज बैठकीला होते? मला वाटतं भावना गवळी होती, श्रीरंग बारणे होते मावळचे, राहुल शेवाळे मुंबईतून, कृपाल तुमाने रामटेक, सदाशिव मंडलिक कोल्हापूर, सदाशिव लोखंडे मला वाटतं नाशिक, श्रीकांत शिंदे कल्याण, हेमंत गोडसे म्हणजे अशा प्रकारचे हे सारे, सदाशिव लोखंडे शिर्डी आणि हेमंत गोडसे नाशिक. गजा कीर्तीकर अनुपस्थित, हेमंत पाटील अनुपस्थित, धैर्यशील माने अनुपस्थित, प्रतापराव जाधव अनुपस्थित, आणि गावित विजयकुमार या माणसाचं काही सांगायलाच नको. हा शेवटी पालघरचा खासदार, पण हा शेवटी भाजपाचाच होता, त्यामुळे भाजप ती जागा पुन्हा घेईल. जी शिवसेनेने घेतली होती आता ती जागा भाजप पुन्हा काढून घेतोय. म्हणजे भाजपने ज्या ज्या गोष्टी गमावल्या होत्या ना, त्या भाजपला हाच मोका मिळालाय त्या गोष्टी पुन्हा स्वतःकडे घेण्याचा. हे सारं यासाठीच घडवलं होतं, यासाठीच केला होता हा सारा अट्टहास. ठीक आहे, यांची दयनीय अवस्था ही अशीच चालत राहणार आहे. आपण आपल्या कामापासून कुठेही तसूभरही बाजूला जाता कामा नये. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो शिवसैनिकांनो, पण लक्षात घ्या, शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या साऱ्याच्या साऱ्या जागा, 23-24 साऱ्या जागा आणि महाविकास आघाडीच्या साऱ्याच्या साऱ्या जागा निवडून आणण्यासाठी तुम्हाला आणि मला अहोरात्र प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपण सारे वचनबद्ध व्हा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.